कृष्णा नदी काठावर बायपास पुलाखाली कठड्यावरून मासे पकडणाऱ्या दोघांना मगरीने बाहेर पडण्यापासून रोखून धरल्याचा थरार अनेकांनी अनुभवलाय। दोघेजण पाण्यात उतरून काठावर येण्याचा प्रयत्न करताच मगर डोके वर काढत होती। सुमारे 2 तास हा थरारक खेळ सुरू होता। 2 ते 2.5 तासानंतर बायपास पुलाखाली मगरीच्या कचाट्यात सापडलेल्या दोघांना मच्छीमारांच्या लोखंडी कायलीतून दोघांना बाहेर काढले, तेव्हा दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला। तौफिक अल्लाउद्दीन कुर्णे आणि संजय संभाजी लोंढे हे नदीकाठावर गळ टाकून मासे पकडतात। दुपारी 1च्या सुमारास दोघेजण बायपास पुलाखाली मासे पकडण्यासाठी आले। गुडघाभर पाण्यात उतरून ते पुलाच्या पहिल्या कॉलमच्या कठड्यावर जाऊन मासे पकडण्यास सुरुवात केली। दोघे मासे पकडत असताना त्यांच्या काठावर येण्याच्या मार्गावर मगर येऊन दगडात दबा धरून बसली। दुपारी 2:30च्या सुमारास दोघेजण पाण्यात उतरून बाहेर येण्याचा प्रयत्न करतानाच मगर डोके वर काढून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे आली, त्यामुळे दोघेजण घाबरले। कॉलमचा कठडा पाण्यापासून 1 फूट वर होता। दोघांनी आरडाओरडा केला, परंतु दुपारची वेळ असल्यामुळे जवळपास कोणीही नव्हतं। दोघांचा आरडाओरडा ऐकून मगर पाण्यात बुडाली। काही मिनिटे शांततेत गेल्यानंतर दोघांनी पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करताच मगरीनं पुन्हा डोकं वर काढलं। पुन्हा दोघेजण घाबरून कठड्यावर गेले। दोघेजण पाण्यात उतरताच मगर बाहेर यायची। मगर काठावर दबा धरूनच बसली होती। सुमारे 2 तासांहून अधिक काळ मगरीने रोखल्यानंतर त्यांचा आरडाओरडा ऐकून पुलावर जाणाऱ्या काहींनी मगरीचा हा थरार मोबाईलमध्ये टिपला। दोघांनी मदतीसाठी स्पेशल रेस्क्यू टीमला कळवलं। टीमचे कैलास वडर तिथे दाखल झाले। त्यांना तात्काळ बोट मिळाली नाही। अखेर त्यांनी पुलाखाली येऊन मासे पकडण्यासाठी आलेल्या मच्छीमारांच्या कायलीतून दोघांना काठावर सुखरूप बाहेर काढलं। मी कैलास वडर, सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक। सांगली नवीन ब्रिज येथे 2 व्यक्ती मासे मारण्यासाठी आले होते। 1:30 वाजल्यापासून ते मासे मारत होते, परंतु काही कालांतराने ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, पण 3 तास मगर त्यांच्या जवळून हटत नव्हती। ते पाण्यात उतरल्यानंतर त्यांच्या जवळ मगर येत होती, त्यामुळे ते घाबरून सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला आपल्याला माहिती त्यांच्या मित्रांनी दिली होती, इम्रान मुजावर। ते सुद्धा आपल्याकडे काम करतात। ऐकून घ्या काय झालं, सांगा त्यांना दादा। सुमारे 1-1:30च्या दरम्यान आम्ही मासे पकडायला आलतो। तेव्हा आम्हाला मगर दिसली, तर 4:30 ते 5 वाजता ते आम्हाला दिसत होती। रस्त्यात बाहेर येण्याच्या वेळी ती बाहेर येत होती, त्यामुळे आम्हाला बाहेर येण्यात काही रस्ता नव्हता। त्यामुळे इम्रान मुजावरला फोन केलं आणि त्याने आपल्या कार्यकर्त्यांना फोन करून त्यांनी रेस्क्यू फोर्सला पाठवले त्यानंतर।